नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कंटोळीची भाजी. याला कंटोळी म्हणतात, करटोली म्हणतात, रानभाजी म्हणतात किंवा गावठी कारलेसुद्धा याला म्हणतात. याची भाजी खूप छान लागते आणि याचे फायदेसुद्धा आपल्या शरीराला बरेच आहेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला हे करटोळी पाण्यामध्ये घालायचे आहेत, मिठाच्या पाण्यामध्ये. याला माती वगैरे भरपूर चिटकलेली असते. मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे व्यवस्थित धुतले जातात. हे एका बांधावर वेलीला येतात करटोळी आणि बांधावर आल्यामुळे जमिनीवरही टेकली जातात आणि ह्याला भरपूर सारी माती चिकटलेली राहते. त्यामुळे आपल्याला मिठाच्या पाण्यात व्यवस्थित याला धुवून घ्यायचं आहे. आता मिठाच्या पाण्यात धुतल्यानंतर आपल्याला याचं पाणी काढून आणखीन एका साध्या पाण्याने आपल्याला हे करटोळी धुवून घ्यायची आहेत. मिठाच्या पाण्यातून करटोळी काढून घेतलेली आहे. पुन्हा एकदा मी साधं पाणी घेतलेलं आहे. यामध्ये एकदा आपल्याला हे करटोळी धुवून घ्यायची आहेत. यावर भरपूर सारी माती चिकटलेली राहते, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला या पाण्यामधून एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे व्यवस्थित करटोळी धुवून घेतलेली आहेत. आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे. मागचा पुढचा भाग आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचा आहे. आपल्याला असे उभे कापायचे आहेत. असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. यामध्ये जर निब्बर बी असेल तर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जास्त कोवळं बी असेल तर काढायचं नाही आपल्याला. या करटोलीमध्ये थोडंसं निब्बर बी आहे, त्यामुळे मी काढून टाकणार आहे. असे पातळ पातळ आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं त्या शेपमध्ये तुम्ही हे करटोळी कापून घेऊ शकता. अशा प्रकारे आता आणखीन एक कापून बघूया आपण. यामध्ये अजिबात बी नाही, त्यामुळे यामधलं बी काढायची गरज नाही. यामध्ये खूप सारं निब्बर बी आहे, तर आपल्याला हे निब्बर बी काढून टाकायचं आहे. आता हे कोवळं बी आहे, त्यामुळे आपल्याला काढायचं नाही. तर व्यवस्थित आपल्याला हे असे पातळ पातळ उभे कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, किंवा तुम्ही गोल साईजमध्ये सुद्धा कापू शकता. अशा प्रकारेच आपल्याला सगळी करटोळी कापून घ्यायची आहेत. अशा प्रकारे मी सगळे करटोले कापून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता, जे कोवळे आहेत त्यामधलं मी बी काढलेलं नाही, जे निब्बर आहे त्यामधलं मी बी काढून टाकलेलं आहे. इथं मी 400 ग्रॅम करटोले घेतलेले आहेत. आता आपल्याला हे करटोले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत 3 ते 4 मिनिट. इथं मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे कापून घेतलेले करटोले घालायचे आहेत तेलामध्ये. आता आपल्याला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. करटोले थोडेसे असे सॉफ्ट होईपर्यंत. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा. मिडियम गॅसवर व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आहेत आपल्याला. तीन ते 4 मिनिट मी हे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत करटोले. तर व्यवस्थित परतून झालेले आहेत. हे 50% आपले करटोले फ्राय झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. फ्राय केलेले करटोले मी काढून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये मी आणखीन 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. जिरे आणि मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचे आहे. यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता इथं मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. मोठ्या साईजचे 2 कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला थोडासा जास्तच घालायचा आहे. या भाजीमध्ये कांदा खूप छान लागतो जास्त घातल्यानंतर भाजी.
तर व्यवस्थित आपल्याला 2 मिनटं हे कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा मी 2 मिनटं परतून घेतलेला आहे. यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं सुकं खोबरं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्यांनी मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आता एक खोबरं आणि लसूण घातल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर हे परतून घ्यायचा आहे कांदा. एक मिनिटभर मी लसूण आणि खोबरं घातल्यानंतर परतून घेतलेला आहे कांदा. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता व्यवस्थित आपल्याला मसाले या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर हे मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला. मसाले जळू नये म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. मी इथं अर्धा कप पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मसाले 2 मिनटं आणखीन परतून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित शिजले जातात पाणी घातल्यामुळे. पाणी घातल्यानंतर मी 2 मिनटं हे मसाले शिजवून घेतले आहेत. व्यवस्थित शिजलेले आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले करटुले घालायचे आहेत. हे मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला करटुले मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत ह्या करटुल्याच्या भाजीमध्ये. सध्या पावसाळा चालू आहे तर या पावसाळ्यामध्येच हे करटुले मिळतात. तुम्ही सुद्धा नक्की ह्या पावसाळ्यामध्ये जेव्हा मिळतील तेव्हा तुम्ही हे भाजी करून खा. खूप फायदे आहेत ह्या भाजीचे. BP शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते ही भाजी जर तुम्ही नेहमी खात असाल पावसाळ्यामध्ये. तर आपल्या शरीराला बरेच फायदे आहेत ह्या भाजीचे. तर तुम्ही सुद्धा अवश्य ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस नक्की एकदा तरी भाजी करून खा. मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे. गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट मी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत ते घालायचे आहेत आपल्याला. कमी तिखट आहेत. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसता स्किप करू शकता. यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घालायचं आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे आपली भाजी खूप छान लागते चवीला. शेंगदाण्याचं कूटसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता परत झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिट मी हे भाजी झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे. व्यवस्थित आपली करटोलीची सुक्की भाजी तयार झालेली आहे. खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम लागते ही भाजी. यावरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. आता आपण खाली काढून ही भाजी सर्व करून घेऊया. आता आपण एक करटोलीची भाजी सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते ही भाजी. तुम्ही हे भाजी पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. सध्या बाजारामध्ये खूप सारे करटोले आलेले आहेत तर तुम्ही ह्या पावसाळ्यात नक्की एकदा तरी भाजी करून खा. ह्या भाजीचे खूप सारे फायदे आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान लागते ही भाजी. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि
स्वस्त रहा.